आता पाहूयात राजकीय टॉप 9 बातम्या। लाडकी बहीण योजनेचे भरलेले फॉर्म जमा न करता महिलांमध्ये सरकारविषयी रोष निर्माण करण्याची मवियाची स्ट्रॅटेजी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप। मविया सरकार आल्यानंतरही लाडकी बहीण योजना सुरू राहणार, जुमलेबाज काहीही सांगता सुप्रिया सुळेंचं सत्ताधाऱ्यांना प्रत्युत्तर। शरद पवार उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेण्याची शक्यता, मराठा आरक्षण आणि राज्यातील विविध विषयांवरती चर्चा होण्याचा अंदाज। शरद पवारांनी दुपारी 3 वाजतेची वेळ जी आहे ती मागितल्याची माहिती। विधानसभेच्या जागा वाटपाबाबत महायुतीची दिल्लीत बैठक होणार, पुढील आठवड्यात अमित शहांच्या उपस्थितीत महायुतीची बैठक, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दिल्लीला जाणार, सूत्रांची माहिती। अजितदादांच्या वाढदिवसाच्या केकची राजकीय वर्तुळात चर्चा, मी अजित पवार मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की असा आशय असणारा केक अजित पवारांनी कापला। दादांनी मुख्यमंत्री उल्लेख असलेला केक कापला, चांगली गोष्ट, तर दादांनी शिंदे आणि फडणवीसांसमोर केक कापावा, जयंत पाटलांचा टोला। भाजप अजितदादांवर नाराज नाही, खुर्चीसाठी मित्र सोडायला आम्ही काय, उद्धव ठाकरे आहोत काय, भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य। मी शरद पवारांचा अपमान केला नाही, सुप्रिया सुळेंचा आरोप म्हणजे नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न आहे, उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। काँग्रेस आमदार हिरामन खोसकर मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला, मतदारसंघातील अतिक्रमण हटवण्याच्या कामासाठी भेट घेतल्याची माहिती। हिरामन खोसकरांवर विधान परिषद निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंग केल्याचा आरोप।